तुझे मुखी राम स्मरण म्हणून तुझ आलो शरण पुढती घालतो लोटांगण राम कथन मज सांगे हनुमंता अरे या ठिकाणी कितीतरी वेळ संपून गेलेल्या तुझ्या मुखामधून असणारी सुंदर असणारी त्या प्रभू रामचंद्राची कथा मी आतापर्यंत ऐकलेली आहे. अरे दिवसा मागून दिवस गेले, महिने मागून महिने गेले, वर्ष मागून वर्ष गेलेले आहेत. आतापर्यंत असणारी मला रामाची कथा ऐकायला या ठिकाणी भेटलेली नाहीये, पण तुझ्या मुखामधून असणारी सुंदर कथा मी या ठिकाणी ऐकलेली आहे. अशा प्रकारे असणाऱ्या बंधू शब्दामध्ये भरतजी असणारे हनुमानजीला बोलतात. भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमे बांधला कपिनंदना नवळ कोणी भरत चिनो राम म्हणून उपहासी. ज्यावेळेस असणारे भरताचे असणारे जे काही भक्तिमय असणारे जे काही शब्द आहे, जे काही वाक्य प्रवचन आहे, हनुमानजीने ऐकलेली. हनुमानजीला बघा पश्चाताप वाटू लागलेला. चूक माणसाकडून होईल का ना, पण पश्चातापाची भावना माणसाच्या मनामध्ये असावी लागते. चूक झालेला माफ करता आलं पाहिजे. हनुमानजीने विचार केलेला, अरे या ठिकाणी माझं जरा चुकलंच आहे. काय चुकलं? या असणाऱ्या भरताला मी प्रभू राम शब्द समजून नको नको ते शब्द बोलवला, पण मात्र ज्या असणाऱ्या बघा ठिकाणी तीर मारायचा ती जागा चुकलेली आहे. अशा प्रकारे हनुमंतीच्या मनामध्ये खंत निर्माण झालेली आहे. माणसाला खंत वाटली पाहिजे. उपहास मिश कपिनाथ श्रीरामा ते वर्णित सुक्षेम सर्व गतानंत सदोदित सांगत. या ठिकाणी असणारे बघा जे असणारे हनुमंताच्या मुखामध्ये असणारे सतत असणारे त्या सुंदर असणाऱ्या भगवंताचं नामस्मरण, अहो रात्र असणाऱ्या त्या प्रभू रामचंद्राचं भजन करत आहेत. मगात असणारे एका महाराजांनी सांगून गेले, अरे हनुमंताच्या रोमारोमामधून केसामधून असणारं त्या भगवंताचं सुंदर असणारं नामस्मरण आहे, पण आपण माणसं आहेत, आपल्या मुखामधून एकदाही या ठिकाणी नामस्मरण होत नाही. म्हणून आता मात्र या ठिकाणी पहाट झालेली आहे. झोपण्याचं काही कारण नाही. झोपले असतील तर उठून एकदा मात्र प्रेमानं आणि भक्तीनं भगवंताचं नामस्मरण करा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. किती नेनते पण घेसी लटिकाची प्रेमा दाविसी जगासी तैसा टकवी तुसी तैस्य मजसी चालेना. हनुमंताने या ठिकाणी बघा भरताचे शब्द ऐकून घेतलेले आहेत आणि हनुमंताच्या मनामध्ये जो काय असणारा संभ्रम आणखीन गेलेला नाहीये. हनुमंत भरताला या ठिकाणी काय बोलतात, अरे या ठिकाणी तू सगळं असणारा जाणत आहेस, परंतु असणारा न जाणण्याचं या ठिकाणी सोंग करतोयस. अशा प्रकारे असणारे खडतर शब्द हनुमानजी बोलतात. उघड सर्व ससी आसोनी विश्वा वेळ लाविसी जगीच जगान दिससे पाहता लख लपसी सूक्ष्मत्वे. हे रामा, तुझ्याकडे असणारी जी काही भुलवा भुलवी ना ते या ठिकाणी माझ्याकडे चालणार नाहीये. क्षणाक्षणामध्ये असणार बघा भरतापासनाचा भक्तापासून असणार पळून जाणे, त्याला आपलं दर्शन न देणे, ही जी काही तुमची वृत्ती ना त्यांना कळाली नसेल. पण या ठिकाणी मी तुमचाच भक्त आहे. बरं भक्त काही सामान्य नाहीये, भक्तामध्ये शिरोमणी आहे. मला हनुमंतराय म्हणतात, मी तुम्हाला चांगलाच ओळखतोय. जे जे पहावया निघाले ते ते उघडे नागवले नागवे हलाळीत केले हिंडविले दिगंती. भगवंता आतापर्यंत असणारे बघा प्रत्येक असणाऱ्या भक्तासोबत तुम्ही असणारी अशीच वागणूक दिलेली आहे. ज्यांनी ज्यांनी बघा तुम्हाला असणारा डोळसपणे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांना तुम्ही या ठिकाणी सापडलेला नाहीत, कारण तुम्ही असणारे खूप चंचल आहात.
मारायचा. तरी देखील देवा तुम्ही त्यांना सापडलं नाहीयेत. तुमच्याकडे असणारे खूप असणारे बघा सोंग येतात तुम्हाला. अशा प्रकारे तुम्ही आतापर्यंत सोंगच केलेले आहेत. अरे तुमचा जो काय व्यवहार आहे ना तो हा मात्र लटकाच आहे बरं. एक झाले उलकलांबर, एक चर्मच्या दनपर, एका तृणाचे शेजार, एक सविस्तर नरकेश. एका एकाने काय केलं अंगावरचे संपूर्ण असणारे कपडे काढून टाकले. कुणी भगवे घातले, कुणी संपूर्णच काढले. त्या असणाऱ्या झाडाच्या असणारे जे काय वल्कलेत ना ते असणारे आपल्या शरीराला गुंडाळले. सालीच्या मधला जो असणारा भाग असतो त्यांना वल्कले म्हटलं जात आहे. ते असणारे वल्कले या ठिकाणी शरीराभोवती त्या ठिकाणी गुंडाळले गेलेले आहेत. एवढी असणारी बघा निश्चिम असणारी तुमची भक्ती केलेली आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्यांना दर्शन दिलेलं नाहीये. हनुमानजी बोलू लागलेले आहेत. एक झाले ती बोडके, दंडी मुंडी भगवे सुडके, एकी वेळीले फडके, एक बोलके अति चतुर. या ठिकाणी असणाऱ्या अरे प्रत्येक असणाऱ्या भक्तांना तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी बघा तुम्हाला पाहण्याचा प्रयत्न केला. भक्ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भक्ती केलेली आहे, परंतु प्रत्येकाला असणारा तुम्ही चकमा दिलेला आहे. कुणालाच तुम्ही सापडलेला नाहीयेत. ही असणारी तुमची रीत आहे. अरे मी तुम्हाला चांगलाच ओळखतोय. या ठिकाणी प्रत्येका भक्तासारखं माझं मला समजू नका, मी तुम्हाला ओळखलेलं आहे. अशा प्रकारे हनुमानजी बोलू लागलेले आहेत. आईशे पाहती तुझ लागी, सर्व थान दिससी जगी, असोनी त्यांच्या सर्वांगी, भ्रमण वेगी करविसी. अरे या ठिकाणी पुढील भक्ताला वाचक या ठिकाणी रामदास किती महाराज वेळ या नेरकर ठिकाणी सुरडे भरलेला आहे. व संतोष महाराज अरे डाके या ठिकाणी गव्हाणथडी. असणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये तू आहेस, परंतु त्याला स्मरण होऊ दिलेलं नाहीयेस. बघा आपल्या मधला ज्या वेळेस असणारा राम निघून जातो ना त्यावेळेस असणारं आपलं शरीर असणारं निश्चय ठीक पडतं, पण तरी देखील असणाऱ्या त्या देहाला त्या असणाऱ्या आत्म्याला कळत नाहीये आपला देहच असणारा आत्मा राम आहे, आपल्यामध्येच ईश्वर आहे आणि आपण त्या ठिकाणी ईश्वर दुसरीकडे शोधतोय. आपली अशा प्रकारे अशी अवस्था जरा झालेली आहे. वाचन. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा तुकलासी. अरे ईश्वर तर आपल्यामध्येच आहे, परंतु आपल्याला असणारा केविलवाना जो प्रयत्न आहे ना जिथपर्यंत भगवंताला शोधणे, अशा प्रकारे असणारे हनुमानजी बोलू लागलेले आहेत. बळीराम महाराज लिंगे टाकरवन सूचक. बळीराम महाराज लिंगे टाकरवन. रणजित महाराज चौरे भगवाननगर आष्टी सूचक. कृपया झोपू नका. सहदेव शेठ महाराज लाडे वडगाव. चंद्र भगवान की जय, राम भक्त हनुमान महाराज की जय, भगवान बाबा की जय. ते मज चालत ते मज सीन चाले मत, मी जाणत असे समस्त, लपलासी जेत तेत मी समस्त सांगेन. श्री गणपती बाप्पाला साष्टांग दंडवत, श्रीराम प्रभूंचे साष्टांग नमस्कार. ग्रंथ करते या ठिकाणी नाथ महाराज सांगू लागलेले. आतापर्यंतची कथा जी झालेली आहे ना, फक्त या रामायणामध्ये हनुमंतराय एकमेव असे भक्त आहेत किती रामाविषयी असं बोलू शकतात. अथवा एक बी भक्त आतापर्यंत झालेला नाहीये की रामाविषयी द्वेषानं बोलतोय. हनुमंतरायाने जे नाही ते रामाला बोलले
ठिकाणी आणि हनुमंतराय काय म्हणतात, हे रामा, अरे तू कोण्या कोण्या ठिकाणी काय काय केलंस ते सर्व काही मला माहिती आहे. अरे तुला काय सांगावं, चाल उठ बरं, हे सोंग धरायचं सोड. असं या ठिकाणी हनुमंतराय रामाला बोलू लागले म्हणतात. पाहत्या भेने लपसे बापुडे वेड लाविसी शेकी पाने हो निराशी कोणाशी लक्षणा. हो, या ठिकाणी काय सांगू लागलेले आहेत. अरे पाहणारा पाहतोय म्हणून कोण्या कोण्या ठिकाणी जाऊन लपतोय. अरे ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी जाऊन लपतोयस, पण या ठिकाणी मी हनुमंत. अरे तुझा तपास काढल्याशिवाय राहणार नाहीये. असं या ठिकाणी हनुमंतराय रामाला बोलू लागले. धरी रे मागा काढिता वेळ न लगे जळी बुडता मच्छ ऐसे तळपळता लाज सर्वता सेना. हे रामा, अरे तुला काही सुद्धा समजत नाहीये. काय काय हनुमंतराय त्या ठिकाणी रामाची लाज काढतात. अख्ख्या रामायणामध्ये अवकात शब्द वापरायची कोणाची सुद्धा ताकद नाहीये. एकमेव हनुमंताची भक्ती एवढी आहे की त्या भक्ती पुढे कुणाला सुद्धा झुकावं लागतं. रामाला म्हणतोय, रामा, अरे तुला लाज नाहीये, लाज. अरे ज्या रस्त्याने गेलास त्या रक्षाचे पावलं ओळखीत येताल आणि तुझा शोध घेताल म्हणून पाण्यामध्ये बुडतोय. माशाचा अवतार त्या ठिकाणी घेतोय. अरे एवढं तरी सोंग करतोयस रामा तू. असं त्या ठिकाणी हनुमंतराय रामाविषयी बोलू लागले म्हणतात. ओळखोनी धरिता येत रूप आणि गती धरिता हात पाय पोटी घालोनी तेत पाठी करीत हाती बरं. हो. अरे बाबा, त्या ठिकाणी जरी आला ना, मग त्या ठिकाणी ओळखतेल तुला. ओळखतेल म्हणून काय करतोय. हात पाय त्या ठिकाणी पोत्यामध्ये घालतोय. अरे वेड्यामध्ये काढतोयस का? हे माझ्या पुढे जाणार नाहीये. असं त्या ठिकाणी हनुमंतराय रामाविषयी बोलू लागले म्हणतात. पर्वत पडल्या पाठीवरी ओळखी न देशी तरी तेथे धरिता निर्धारी रूपांतरी लपतोसी. हो, अरे जरी पर्वत जरी तुझ्या पाठीवर पडला ना, तर ते पाठ निबर करून बसतोयस. तुला काही सुद्धा होत नाहीये. त्या ठिकाणी सुद्धा अवतार बदलतोयस रामा. अरे किती सोंग घेतोस, काय दाखवतोयस रामा या ठिकाणी. त्या ठिकाणी हनुमंतराय रामाला बोलू लागले. धावण्या धावता मागेसी भेणे भेणे सुतरभोसी वेगी दाती भोय धरिसी करुणा बाकीसी आणि वार. काय सांगावं रे रामा. अरे लाज नाहीये तुला, काय काय करतोस. अरे तुझ्या पाठीमागे धावत गेला, तुला ओळखायचं म्हणलं तर शुक्राचा अवतार घेतोय श्रीरामा तू. शुकर म्हणजे काय, त्याचा अवतार घेतोस आणि पुढं पळतोस. तुला वाटतंय की तुला कोणीच ओळखणार नाहीये. अरे चाल सोंग सोड रामा. हनुमंतराय त्या ठिकाणी रामाविषयी बोलू लागले. ते ओळखिता निर्धारी जांभळे जाभाडे पसरोनी भारी कुरकुर करीसी खांबा भीतरी नरना ते झरी होणी टाकसी. हो, आणि त्या ठिकाणी तुला जर ओळखलं तर त्या ठिकाणी सुद्धा अवतार बदलतोयस आणि खांबामधून गुरगुर करतोयस. असे तरी सोंग दाखवतोयस रामा. असं या ठिकाणी उल्लेखून हनुमंतराय बोलू लागले म्हणतात. नक केस तिकट भारी हाती धरोनी अंगीकारी उदर चिरोनी नकागी करशी बोवरी पात्याची. हो, अरे पाहणाऱ्याला फक्त भुलवायचं काम केलेलंस. अरे नकानं
अंतरी होऊन बंशी महाराज गेलास चौरे त्या भगवाननगर ठिकाणी. आष्टी. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर बळीनं तुला ओळखलं आणि ओळखल्याच्या नंतर तुला त्या ठिकाणी द्वारपाळ केलं. आता सुद्धा त्या ठिकाणी तसाच तिष्ठत पडलेलास असं या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागले. येतो लपता लवड सवडे मग न सांडिता मागे पुढे मग आपुले मायेचे मडे निजनी वाडे काढीसी. हो आणि तिथून सुद्धा लपून छपून पुढे निघून गेलास आणि काय सोंग दाखवतोस. अरे स्वतःच त्या ठिकाणी रडतोस माये 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 म्हणून. कशामुळे? अरे माझी माय मेलेली आहे, माय मेलेली आहे असं म्हणून त्या ठिकाणी रडतोय. अरे किती अवतार घेशील आणि काय दाखवशील बरं. हे रामा हनुमंतराय त्या ठिकाणी बोलू लागले. रामचंद्र भगवान की जय. लटकेची मोकलोणी दाये रडशी माये माये. लोक म्हणते झाले काये अपूर्व पाये केवडे. हो अरे किती सोंग दाखवतोस रे. सगळं काही लटक दाखवायला लोकांना वाटावं की खरंच याची माय मेलेली आहे म्हणून रडतोय माये माये म्हणून. अरे कव्हरी चालणार आहे रामा हे असं त्या ठिकाणी हनुमंतराय रामाविषयी बोलू लागले. आताची बाबा रोकडे किती मिळविली माकडे. सागरी तारोण्या उंडे लंका कैवाडे घेतली. अरे रामा तुझ्यासाठी काय काय केलं नाही रे. अरे तू कितीतरी चांगला आहेस, देव आहेस असं तुला समजलं. इतके तुझ्या भोवताली माकडे जमवलेस रे रामा. आणि तुझ्यासाठी त्यांनी काय एक केलं नाही. समुद्रामध्ये पाषाण टाकले आणि लंकेमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता तयार केला आणि सर्वजण लंकेमध्ये आले असं या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागले. करोण्या महारणा मारविला लक्ष्मणा. शरणांगत विभीषणा तोही सांडोनी पळाला. हो अरे हे जे केलंस ना तूच केलं. सर्व काही सोंग केलेलं आहेस. या ठिकाणी युद्ध मांडलंस, युद्ध मांडलंस, लक्ष्मणाला मारलंस आणि विभीषणाला सुद्धा त्या ठिकाणी हे केलं. हे कुठवारी चालणार हनुमंतराय रामाविषयी बोलू लागले म्हणतात. तू राम मे मारुती लपणी न चले मद प्राती. उठताल शीघ्र गती उर्मला पती उठवावया. हे रामा अरे तू जरी या ठिकाणी राम असलास ना मी सुद्धा तुझा भक्त मारुती. अरे उठ लवकर आणि आत्ताची आत्ता दोघं जण जाऊ आणि लक्ष्मणाला उठू. उशीर करायचा नाहीये. सर्व काही सोडून दे रामा. उठ बरं असं या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागले. घेऊनी मोहाची बुद्धी घेऊनी आदिना प्राती. कोण म्हणोनी मद प्राती पुष्पोनी चिती आलासी. हो आणि त्या ठिकाणी काय सांगू लागलेले तारे मोहाची बुंती जी आहे ती या ठिकाणी सोडून दे. आणि माझ्याकडे आलास कोण आहेस तू म्हणून विचारायला तरी लाज वाटतेय का असं या ठिकाणी बोलू लागले. एक बुरलाशे रावणा त्याशी मारिता घेतला. नयता बुची बांधूना नेईना सत्य जाणा श्रीरामा. हे रामा अरे आता लंकेमध्ये काय उरलेलं आहे. त्या लंकेमध्ये काही सुद्धा राहिलेलं नाहीये. एकटा लंकेमध्ये रावण एक शेण लागणार नाहीये रे त्याला मारण्यासाठी. आणि हे बघ रामा तू जर नाहीस ना आला तर शेपटीमध्ये बांधील आणि घेऊन जाईल बरं. मारुतराय या ठिकाणी बोलू लागले म्हणतात. नवीन लक्ष्मणा निर्दाळीला रावणा. अभिषेकीना विभीषणा तरी मी दूतदान रामाचा. आणि रावणाचा वध करीन बिबी लक्ष्मणाला उठवीन. शेख त्या ठिकाणी करेन. हे रामा काही सुद्धा कमी पडू देणार नाहीये. मी कार्य केल्याशिवाय राहणार नाहीये असं त्या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागले. सोडविना सीता सुंदरी सुर सोडविना निज गदारी. सुरवरा जय जय जयकारी आहे दा- पुढील वाचक रणजित सर्व चौरे त्या महाराज ठिकाणी आष्टी. सीतेला रणजित सोडवीन. चौरे देवाची महाराज. बांधवाडी जी आहे ती
प्रभू रामचंद्र महाराज जय. तुके केल्याविनी सर्वता तुझ डळून दि मी श्री रघुनाथा माया चुकू नको आता तत्वता जाऊ देते. हे राम, अरे आता मी तुला इथून सोडून देणार नाहीये रे. अरे उठ लवकर, चल. आपल्याला खूप मोठं कार्य करायचं आहे. सीतेला सोडवायचं आहे, लक्ष्मणाला उठवायचं आहे. राम असं या ठिकाणी बोलू लागले म्हणता. दूरलक्षण ऐसे नव्हे जेणे सोमितो सबाधा पावे ऐसे न धरावे रागवे गावे युद्धासी. अरे उठ लवकर, ही बसायची वेळ नाहीये. वेळ निघून जाईल. लवकरात लवकर जायचंय आणि युद्ध करायचंय. रामा हनुमंतराय बोलू लागले. तू युद्धासे सांडीसी दूषण लागे सूर्यवंशी आणि सळाते आणि तू जर या ठिकाणी युद्ध सोडून दिलंस तर सूर्यवंशी कुणाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाहीये. रामा माझे शब्द ऐक बरं. पूर्वी शिष्टाईची वेळे झुंजो नेंदिसी गोंगा गुळे एक जनी पाप अरे पूर्वी शिष्टाईच्या वेळेस काय सांगितलं होतं? लंकेमध्ये गेल्याच्या नंतर अनेक राक्षस मरतील. हे करणं उचित नाहीये. एकाच्या चुकीमुळे सगळ्यांना मारणे सुद्धा उचित नाही. कुठे गेले तुझे शब्द? रामा उठ बरं, असं बोलू लागले. ऐशा कृपाळू रघुनाथा न विसंबसी निज भक्ता ते सकळ राणी सांडता. अरे एवढा कृपाळू आहेस, दयाळू आहेस, थोडा सुद्धा भक्ताला विसंबणार नाहीयेस देवा. रामा असं या ठिकाणी हनुमंतराय बोलतात. स्वर्गी चिंतता सुरवर रावणा मारिला रामचंद्र बंद सोडविन समग्र निरंतर वाट हे रामा, अरे देव सुद्धा तुझी वाट करू लागलेले, चिंता करू लागलेले. काय म्हणतात देव? राम या ठिकाणी रावणाचा वध करीन, 33 कोटी देवांची सोडवणूक करीन. अरे देव वाट पाहू लागलेले आहेत. रामा हनुमंतराय बोलू लागले. ऋषी वाल्मिकाचे भविष्य अनागत अति सुरस राम मारिले रावणाच देशी बोलास साच करी. हे रामा, अरे सगळं काही खरं करून दाखव. ऋषी वाल्मिक ऋषींनी सांगितलेलं लिहून ठेवलेलं आहे. राम रावणाचा वध करीन, 33 कोटी देवांची सोडवणूक करीन. खरं करून दाखव रामा, असं या ठिकाणी बोलू लागले. प्रतिपाळावेसे वेदासी संरक्षणाय पुरनासी नल्ल खावे ऋषी वननासी प्रतिज्ञायसी श्रीरामा. हे रामा, अरे जे काय प्रतिज्ञा केलेली आहे ती प्रतिज्ञा साच करून दाखवायची वेळ आलेली आहे. अरे तुला हे कार्य करून दाखवायची वेळ आलेली आहे. हनुमंतराय बोलू लागले. ते प्रतिज्ञा साच करी रावणा ते जीव मारी शरणागताचा कैवारी निज भक्ता करी उल्हासा. हे रामा, अरे जी प्रतिज्ञा केलेली पुढील वाचक आहे त्या गणेश ठिकाणी काळे काय महाराज, कर? तोडगाव रावणाचा तोडी, वध गणेश कर, काळे. विभीषणाचा अभिषेक कर, असं या ठिकाणी बोलू लागले. अशोकविनी केस मारी अडकली सीता सुंदरी तिसी सोडवणी जडकरी अभिषेकी करी विभीषणा. हे अशोक वनामध्ये अरे सीतामाई पुढील अडकून वाचक पडलेली आहे. तिची सुनील सोडवणूक महाराज, कर. शाहरुख आणि आंधळेवाडी. अभिषेक कर, असं या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागले. तुझी आन रघुनाथा पाऊल गिन घालावे सर्वथा तुझविन आम्ही सकळ व्रता आसारता भूमिभार. हो, आणि त्या ठिकाणी काय सांगू लागले ते? हे रामा, अरे तुझ्या विना काहीच नाहीये रे. अरे आम्ही जे आहेत ते ह्या भूमीवर भार आहेत. अरे तूच सर्व काही करता करविणारा आहेस बरं, असं या ठिकाणी बोलू लागले. प्रभु रामचंद्र भगवान की जय. किती पाहाशी निर्वाण कासयासाठी धरशी मौन तुझ विना न करीना गमन ते तिचं प्राण आता सांडीन. हे रामा, अरे किती या ठिकाणी असं नेमतेपणे घेऊन पाहणार आहेस रे? किती वेळ लावणार आहेस? अरे तुला सोडून जाणारच नाहीये.
असा काय हा हनुमंत बोलू लागलेला आहे, काय भक्ती आहे रामाविषयी बोलू लागलेला आहे. अस्वस्थ अवस्था झाली आणि भरत राजा त्या ठिकाणी मूर्छित अवस्थेमध्ये पडले. काय बोलतात? ना ठावे देह घ्या